इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे नेमकं काय, वस्तूचं इंटरनेट म्हणजे काय नेमकं, हे काम कसं करतं त्याचे 4 टप्पे समजून काय. आता पुढचा भाग आहे उद्योग, इंडस्ट्रीमध्ये कुठं उपयोग होतो. करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. आजचा आपला 142वा भाग. यामध्ये तंत्रज्ञान आणि भविष्यातील कौशल्य या विषयातला आजचा महत्वाचा विषय इंटरनेट ऑफ थिंग्स, ज्याला IoT आपण असं म्हणतो. तर IoT म्हणजे काय हे समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करणार आहोत. सेशनला सुरुवात करत असताना त्या 298 जणांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन, ज्यांनी 6:55 कनेक्ट होण्यासाठी स्वतःला या ठिकाणी तयार केलं, ते उपस्थित राहिले हे लक्षात घ्या. एक एक दिवस आपण सवयी आपल्याला लावून घेतोय आणि आपण पुढे जातो हे लक्षात घ्या. पुन्हा पहिला मेसेज जो टाकला कालच्या अटेंडन्सचं काय, अटेंडन्सची काळजी करू नका, त्याच्यासाठी मेसेजमध्ये चॅटबॉक्समध्ये डिस्टर्ब करू नका हे लक्षात घ्या. कालच्या अटेंडन्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला, ज्यांचा राहिला असेल ते आपण या ठिकाणी करून घेणार आहोत हे लक्षात घ्या. तर आजच्या विषयाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय की IoT हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. हे तंत्रज्ञान काही लोकांना माहित असेल, जे थोडंसं टेक्नोसॅव्ही आहेत, सातत्याने काही ना काहीतरी सर्च करत असतात, या सगळ्यांसाठी. तर हा शब्द तर माहित असेल आपल्याला, पण आपल्या आजूबाजूला किती अशी डिव्हायसेस आहेत जे IoT मध्ये येत आहेत हे समजून घेणं. आणि मग त्याच्यातलं उदाहरण कुठून सुरुवात होतं, सकाळी बरोबर या ठिकाणी 6:55 किंवा 6ला जर तुम्ही या ठिकाणी उठला असाल, 40 मिनिटं तुम्ही एक्सरसाइज केला असाल आणि इथं आला असाल, तर प्रत्येक गोष्टीला तुम्हाला अलार्म लागला असेल, तो अलार्म वाजत असेल लक्षात घ्या. स्मार्ट वॉच झोपेत तुमच्या या ठिकाणी झोप कशी होती हे काउंट करतं. तुमच्या घोरण्याचा आवाज कॅल्क्युलेट करून तुम्हाला उपचार केले जातात, असे काही डिव्हायसेस आलेले आहेत लक्षात घ्या. गिझर या ठिकाणी तुम्ही त्याला टाइम सेट केले की त्या वेळेला बरोबर या ठिकाणी गरम करून ठेवतो पाणी. अलेक्सा किंवा गुगल होमच्या कन्सेप्ट आलेल्या आहेत हे लक्षात घ्या, की ज्याच्या माध्यमातून सगळे स्विच, सगळे AC, फ्रीज सगळं या ठिकाणी कनेक्ट करता येतं. AC अशा पद्धतीचे आलेले, फ्रीज अशा पद्धतीचे आलेत की जे मटेरियल संपत येईल त्याचं ते या ठिकाणी लिस्ट बनवतं आणि तुमच्या वेंडरला पाठवतं की हे दूध संपत आलेलं आहे, हे संपत आलेलं आहे, आणि तो त्या ठिकाणी ठरवून दिलेल्या पॅकेजमध्ये तुमच्याकडे ते पाठवतो. हे जे काही सगळं तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघताय, हे काही जादू नाहीये. म्हणजे काही वर्षांपूर्वी आपण असं जर विचार केला असता तर सगळे हसले असते, असं होऊ शकतं का. पण आज तुम्ही बघताय की हे घडलेलं आहे हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे गाडीचं GPS आपल्याला योग्य रस्ता दाखवतं, फ्रीज दूध संपले की त्याची यादी बनवतं, अलेक्सा आणि गुगल आपल्यासाठी काम करतं, AI आपल्यासाठी पर्सनल असिस्टंट बनवतं. ह्या सगळ्या बाबींचा या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही विचार करता त्यावेळेला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं. आपण लक्षात घ्या की आपण या ठिकाणी साधारणतः या ठिकाणी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ह्या सगळ्या डिव्हायसेसमध्ये, ज्याला आपण IoT म्हणतो, इंटरनेट ऑफ थिंग्स, ठीक आहे, तर ही भविष्यातली गोष्ट राहिली नसून आता वर्तमान बनलेली आहे. आपल्या आजूबाजूला ते काय घडतं, कशा पद्धतीने कामकाज चालतं हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत हे लक्षात घ्या. आपल्या आजूबाजूची एकंदरीत आकडेवारी जर बघितली तर लक्षात येईल की 2030 पर्यंत साधारणतः 30 अब्ज IoT उपकरण कनेक्ट झालेली असणार आहे. म्हणजे पृथ्वीवर या ठिकाणी प्रत्येक माणसामागं साधारणतः 4 डिव्हायसेस, IoT डिव्हायसेस असणार आहेत पुढच्या कालावधीमध्ये लक्षात घ्या. मग हे थिंग्स, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे नेमकं काय, वस्तूचं इंटरनेट म्हणजे काय नेमकं. तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दैनंदिन वस्तूंना इंटरनेटशी जोडून त्यांना स्मार्ट बनवणं, जेणेकरून ते एकमेकाशी कम्युनिकेट करतील आणि आपल्याशी संवाद साधू शकतील. काय प्रकार याच्यातले बेसिक थीम तुम्ही लक्षात घ्या. पहिलं आहे IoT मधलं 3 घटक. एक वस्तू म्हणजे कोणतीही भौतिक वस्तू, फ्रीज असेल, गाडी असेल, अलार्म असेल, बल्ब असेल, एखादी मशिनरी असेल, पाण्याची मोटर असेल, लक्षात, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, शेतीचा सेन्सर असेल, ह्या वस्तू झाल्या. इंटरनेट कनेक्शन कशाच्या माध्यमातून, वायफाय, ब्लूटूथ, 5G हे विशेष IoT नेटवर्क आहेत, लोकल नेटवर्क मध्ये देखील काम होतं लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरा भाग डेटा कलेक्ट करणं. त्या वस्तूच्या माध्यमातून डेटा कलेक्ट करणं, तो सर्व्हरला पाठवणं आणि त्याचं या ठिकाणी अनालिसिस करणं. ही प्रोसेस झाली पूर्ण लक्षात घ्या. म्हणजे एखादं साधं उदाहरण आपण जर समजून घ्यायचं झालं की आपल्या घरामध्ये आता जर काही टॉयलेटमध्ये तुम्ही गेलात किंवा काही पॅसेजमध्ये तुम्ही वॉक करायला लागलात तर तिथं अंधार असतो, पण तुम्ही तिथे गेलात की आपोआप लाईट लागते. पुढे तुम्ही चालत चालत गेलात की पाठीमागच्या लाईटी बंद होतात, पुढच्या लाईट लागायला लागतात. वॉशरूम मध्ये अशा पद्धतीच्या लाईट्स आता इन्स्टॉल केलेल्या आहेत की मोशन डिटेक्ट झालं तरच या ठिकाणी ते ऑन राहतं लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही वॉशरूम मध्ये गेलात, लाईट चालू झाली, काही वेळ तुम्ही तसंच स्वस्त बसून राहिलात, लाईट बंद होते, मग परत असं हात हलवले की चालू होऊन जाते. असे या ठिकाणी लाईट्स, हे सगळे IoTचे उदाहरण आहेत लक्षात घ्या. आणि मग यातलं मोबाईलवरून आपण ऍप मधून काय काय करू शकतो, तर घरातल्या लाईट बंद करू शकतो, AC बंद करू शकतो. आता अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आपण बघतोय सगळीकडं
की सूर्योदय झाला की लाईट बंद होतात, सूर्यास्त झाला की आपोआप लाईट चालतात, कुणी हालचालच नाही तिथं तर लाईट बंद होऊन जातात. कॅमेरे देखील मोशन डिटेक्टर कॅमेरे आपण बघतो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये, माणसं कोण तिथं आली तरच रेकॉर्डिंग करतात, म्हणजे तुमचा स्पेस वाचतो. तुमच्या शरीरातलं तापमान, तुमचा असणारा श्वासोश्वासामधली गती, हे देखील कॅल्क्युलेट करण्यापर्यंत या ठिकाणी टेक्नॉलॉजी आणि सायन्स हे हातात हात घालून पुढे जात आहेत, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही तुमचं घर जर स्मार्ट कन्वर्ट केलं असेल, गुगल होम बनवलं असेल, फक्त गुड नाईट म्हटलं की सकाळच्या घरातल्या सगळ्या लाईट बंद, हे स्वप्न असेल का? स्वप्न अजिबात नाही. योग्य ते सेन्सर, योग्य ती टेक्नॉलॉजी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने वापरली तर हे शक्य आहे. हे आपण का समजून घ्यायचं आहे? आपल्याला त्यात व्यवसाय करायचा आहे, आपल्याला चांगला ऍडमिनिस्ट्रेटर बनायचं आहे, आपल्याला चांगला ऑफिसर बनायचं आहे, कॉर्पोरेटमध्ये आपल्याला नाव कमवायचं आहे, तर या टेक्नॉलॉजी मला माहित असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आयओटी म्हणजे काय की कॉमन डिव्हायसेस आणि स्मार्ट डिव्हायसेस, तर स्मार्ट डिव्हायसेस हे आयओटी येतात, लक्षात घ्या. आयओटी म्हणजे या सगळ्या वस्तूंचं असं जाळं की ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, सेन्सर आहेत, त्याच्यामध्ये इतर तंत्रज्ञानानुसार एकमेकांशी कम्युनिकेट करण्याची, माहितीच देवाणघेवाण करण्याची सुविधा आहे, त्याला आयओटी म्हणतात, लक्षात घ्या. हे काम कसं करतं त्याचे 4 टप्पे समजून घेऊ. पहिला टप्पा आयओटी प्रणालीचा लक्षात घ्या, सेन्सर. कोणकोणते सेन्सर असतात? तर त्याच्यामध्ये एक सेन्सर असतो की जो तापमान मोजतो, एक सेन्सर असतो जो मोशन डिटेक्ट करतो, तुमच्या हालचाली, लक्षात घ्या. जीपीएस तुमचं लोकेशन सांगतो. त्यानंतर कॅमेरा काय तिथं नेमकी हालचाल चाललेली आहे, चित्र काय आहे, चित्र कनेक्ट करतं, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर हार्ट रेट सेन्सर देखील आहेत, जे आपल्या मोबाईलमध्ये देखील असतात, लक्षात घ्या, की जे तुमच्या हृदयाची गती काय आहे, हार्टबीट कशा आहेत, नॉर्मल आहेत की अबनॉर्मल झालेले आहेत, त्याचं स्पीड काय आहे, हे या ठिकाणी ते काउंट करतात, लक्षात घ्या. मग दुसरा टप्पा कम्युनिकेशन. ही माहिती गोळा केली तुमच्या डिव्हाइसनं, मग काय करेल, ती इंटरनेटद्वारे सर्व्हरला पाठवली जाते. सर्व्हरला पाठवलं, मग त्याच्यामध्ये वायफायद्वारे घरातले सगळे उपक्रम, मोबाईलचं 5G किंवा 4G द्वारे कनेक्ट केलेलं असतं, ब्लूटूथद्वारे कनेक्ट केलेलं असतात. आयपी कॅमेरे बघितलं तर कॅमेरा इन्स्टॉल केलेला असतो, त्याच्यामध्ये एक या ठिकाणी सिम टाकलेलं असतं आणि दुसरा तुमच्या मोबाईलवर आलेला असतो, त्याला कुठलीही वायर लागत नाही, बाकी काही लागत नाही, लक्षात घ्या. ब्लूटूथनं जवळचे उपक्रम कनेक्ट केले असतात, उपकरण तुमचे. आणि या ठिकाणी रोजासारखं या ठिकाणी टेक्नॉलॉजी आहे की जे लांब पल्ल्याचे आणि कमी इलेक्ट्रिसिटी किंवा कमी एनर्जीवर या ठिकाणी चालणारे उपक्रम देखील या ठिकाणी तिथं उपकरण आपल्याला बघायला मिळतात, मित्रांनो, लक्षात घ्या. तिसरा टप्पा आयओटी मधला महत्वाचा आहे की डेटा विश्लेषण किंवा डेटा प्रोसेसिंग करायचं. म्हणजे जो डेटा कलेक्ट झाला, म्हणजे एखाद्या आपल्या गणेशची या ठिकाणी 10 दिवसाच्या या ठिकाणी झोपेची या ठिकाणी माहिती घेतली, त्याची झोप डिस्टर्ब कधी होते, तो व्यायाम केल्यानंतर त्याचे हार्टबीट कसे असतात, त्याचे या ठिकाणी चालत असताना दिवसभराचे मोशन, हा डेटा आला, म्हणजे डेटाचं विश्लेषण करावं लागेल. हे विश्लेषण करण्याचं काम या ठिकाणी थर्ड स्टेजमध्ये होतं, जे क्लाउडवर पोहोचलेल्या डेटाचं पहिल्यांदा AI मार्फत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत काय केलं जातं, विश्लेषण केलं जातं. मग मशीन लर्निंग टूल वापरले जातात आणि मग त्याच्यातून काहीतरी फाइंडिंग काढले जातात, म्हणजे काहीतरी शोध की नेमकं काय करायचं आहे. म्हणजे स्मार्ट वॉचला 3 दिवस जर करता समजा या ठिकाणी असं दिसलं की हार्टबीट वाढायला लागलेले आहेत, या ठिकाणी व्यायाम करत असताना गणेशा हे जर दिसलं तर लगेच या ठिकाणी ते युजरला या ठिकाणी माहिती पाठवते की तुमचं वर्कआउटच्या वेळेला हार्टबीट प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं असतं, यू हॅव टू टेक केअर. म्हणजे ही माहिती पाठवण्याचं काम जे आहे ते सहज आता घडतंय, त्यामुळे आपल्याला वाटतं हे होतंय ना सर, त्यात काय सांगताय त्याच्यामध्ये, पण हे घडण्यापाठीमागची भूमिका समजून घेतली तर तुम्ही एखादा आयओटी डिव्हाइस या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं बनवू शकाल. टेक्नॉलॉजी आणि तुमच्या या ठिकाणी डिव्हाइसेस याचं कॉम्बिनेशन करून काही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुमचं चांगल्या पद्धतीचं एक थॉट प्रोसेस जी आहे ती तयार होऊ शकते, लक्षात घ्या. आणि मग चौथा स्टेज आयओटी मधली महत्वाची, डेटा विश्लेषण करून रिपोर्ट तर आला, मग करायचं काय. चौथी स्टेज आहे योग्य त्या नोटिफिकेशन पाठव. म्हणजे अंधार झालेला आहे, उपक्रम बंद करा, तिथं माणसं सापडत नाहीत कोणीच, तर या ठिकाणी रेकॉर्डिंग बंद करा. इथलं टेम्परेचर वाढलेलं आहे, एसी ऑन करा. लक्षात, इथं या ठिकाणी शेतीमध्ये, शेतीच्या जमिनीमध्ये अशा पद्धतीचे उपक्रम आता या ठिकाणी इन्स्टॉल केले जातात की जमिनीमधलं मॉइश्चर, जमिनीमधलं टेम्परेचर याच्या आधारावर आता पाणी देण्याची गरज आहे, औषधं देण्याची गरज आहे, कोणता आजार येणार आहे, या पद्धतीची माहिती त्या आयओटी डिव्हाइसनुसार सॅटेलाइटला पाठवली जाते. सॅटेलाइट कडून डेटा सेंटरला मिळते, डेटा सेंटर कडून त्याचं विश्लेषण होतं आणि मग शेतकऱ्याला मेसेज मिळतो की तुझ्या या 100 एकर मधली ह्या 2 एकरसाठी तुला या पद्धतीची फवारणी करणं गरजेचं आहे. पूर्ण सर्कल समजून घे. बारामतीच्या अधिवेशनात जी मंडळी आली होती त्यांनी ही टेक्नॉलॉजी प्रत्यक्ष बघितलेलं आहे, लक्षात घ्या.
म्हणजे हे काही स्वप्न राहिलेलं नाही. तर हा पूर्ण आयओटीचा 4 स्टेजेसचा प्रवास आपण बघितला, लक्षात घ्या. म्हणजे पुन्हा एका एक्झाम्पल मी सांगतो तसं, की समजा एसी मध्ये सेन्सर लावलेले आहेत किंवा रूमला सेन्सर तुमच्या आहेत. एसी या ठिकाणी मोजतो की 32 डिग्री सेल्सिअस हे तापमान आहे. कनेक्शन या ठिकाणी लगेच क्लाउडला माहिती पाठवतो. क्लाउड विश्लेषण करतो की बाहेर उष्णता जास्त आहे, युजर 5 मिनिटात घरी येणार आहे. लक्षात येईल तुमच्या, बाहेर उष्णता जास्त आहे, युजर 5 मिनिटामध्ये घरी येणार आहे. आपोआप एसी ऑन होतो आणि तुमच्या घरचं टेम्परेचर 24 वर मेंटेन केलं जातं. आता ती कुटुंब आहेत, लक्षात घ्या, ज्या कुटुंबांमध्ये दोघंही बाहेर काम करतात. लक्षात, मुंबई सारख्या शहरामध्ये, पुणे सारख्या शहरामध्ये आणि येत असतात, तर त्यांच्यात वाद बऱ्याच वेळा कशावरून होतात. अरे तू लवकर आला असं जरा एसी चालू करून ठेवायचं ना, आल्यानंतर मला बरं पडलं असतं. मग तिचं म्हणणं असतं की दररोज मिस करायचं का, असं जे एकमेकांचं चाललेलं असतं त्याच्यावर सोल्युशन आहे. म्हणजे वादच नाहीत. तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही कधी येणार आहे हे त्याला कळालं की एसी आपोआप ऑन होतो, घर तुमचं कूल होतं. म्हणजे आता गाड्यांच्या बाबतीमध्ये ती टेक्नॉलॉजी आलेली आहे. तुमच्याकडे ड्रायव्हर नाही, गाडी सेल्फ ड्राईव्ह तुम्ही घेऊन गेलेला आहात आणि तुमचं काम संपलंय. तुम्ही जिना उतरून बिल्डिंग मधनं खाली येणार आहात, गाडीपर्यंत पोहोचायला 5 मिनिटं लागलेत, गाडी उन्हात थांबलेली होती. उन्हात थांबलेली गाडी या ठिकाणी तुम्ही येईपर्यंत कूल व्हायची असेल तर मोबाईलवरूनच तुम्ही कमांड दिली की गाडीचा एसी ऑन होतो. ही टेक्नॉलॉजी अस्तित्वात आलेली आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता हे जे लक्झरियस बद्दल मी बोलतोय, हे सगळं डे टू डे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी सुद्धा होऊ शकतं का, तर 100% होऊ शकतं. हे लक्षात त्याच्या बाबतीत आपल्या करिअर कट्ट्याच्या काही मुलांनी स्मार्ट बास्केट शोधली होती. आयओटी स्मार्ट बास्केट म्हणजे काय, आता डीमार्ट आणि याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर गर्दी कुठं असते, बाकी सगळ्या वस्तू तुम्ही घेऊन येतात पण बिलिंग काउंटरला प्रचंड गर्दी असते. तर या मुलांनी ते शोधलं आणि त्याला या ठिकाणी आयओटी डिव्हाइस इन्स्टॉल करून एक बास्केट अशी बनवली की वस्तू त्याच्यात तुम्ही टाकायला लागलात की टाकत असतानाच ते स्कॅन करेल. टाकत असताना वस्तू बास्केटमध्ये स्कॅन करेल आणि स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी त्याचं बिल जनरेट होईल. तुम्ही जर समजा एखादी वस्तू न स्कॅन करता त्याच्यात टाकली तर ते अलार्म द्यायला लागेल आणि बिल जनरेट झालं, क्यूआर कोडला तिथं जाईल, तुम्ही पेमेंट पे केलं की ते ट्रॉली आणि त्या सगळ्या वस्तू तुम्ही गेटच्या बाहेर घेऊन जाऊ शकताय. पेमेंट जर पे केलं नसेल तर ती ट्रॉली गेटच्या बाहेर जाणार नाही, जायला लागलं तर लगेच अलार्म द्यायला लागेल. हे लक्षात घ्या. म्हणजे हे काय झालं, लाईनमध्ये थांबायचं नाही, तिकडे सिक्युरिटी चांगल्या पद्धतीने होईल आणि या ठिकाणी पुढे जाता येईल. फक्त कंपनीनं असं सांगितलं की इंडियन कस्टमर एवढं या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करेल असा विश्वास नाही, त्यामुळं ह्या काही स्टोरेजने किंवा या काय सुपर मार्केटने ती डिझाईन ऍक्सेप्ट नाही केलेली, लक्षात घ्या. पण भविष्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये अलेक्सा, गुगल हो म्हणजे आवाजावर सगळं चालतं. उठायचाच कंटाळा असतो, लक्षात घ्या. म्हणजे टीव्हीचं चॅनल अगोदर या ठिकाणी बटनानं बदललं जायचं हे तुम्ही कदाचित बघितलंच नसेल, बरोबर. तुम्ही आता डायरेक्ट रिमोट बघितले आहेत, लक्षात. मग अगोदर ते उठून बदलायला जायला नको म्हणून लोक बसायचे आणि या ठिकाणी जे चॅनल लागले त्या चॅनलवरचे या ठिकाणी सगळे जाहिराती वगैरे सगळं सगळं बघायचे. आता जाहिरात लागली की बदलतात, पण आता त्या कंपन्यांनी देखील स्लॉट सारखे ठेवलेत, बदललं तरी तिथं ना तिथं तुम्हाला जाहिरात बघावीच लागते, हे लक्षात त्याच्यामध्ये. तसं आपल्याकडे या ठिकाणी कोणकोणते डिव्हाइस आहेत, म्हणजे घरातले सीसीटीव्ही कॅमेरे ऑफिसमधनं बघता येतात, ऑफिसमधले सीसीटीव्ही कॅमेरे घरातून तुम्ही बघू शकता, हे आयओटी डिव्हाइसचा पार्ट आहे. घरातल्या फ्रीज मधलं दूध संपलेलं आहे, लक्षात, आणि तुम्ही 4 दिवस गावी होता, आज येणार आहात, शेड्युलर मध्ये त्याला कळालं तर दूधवाल्याला आजच मेसेज जाईल की आज दूध ठेवायचं आहे. हे काय बनते आपल्या आजूबाजूला ते लक्षात घ्या. आणि हे सगळं बनायला लागलं असताना तुम्ही तुमचं प्रॉडक्ट डिझाईन जे करताय, तुम्ही तुमच्या स्टार्टअपच्या आयडिया जे घेणार आहात, तुम्ही जे प्रशासकीय सवयी लावणार आहात, तुम्ही IAS बनलात, तुम्ही IPS बनलात, तुम्ही बँकेमध्ये एखादा अधिकारी बनलात, तर तुम्हाला ही टेक्नॉलॉजी माहीत पाहिजे. त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून लोकांचं काम सहज सुंदर कसं करता येईल हे माहीत पाहिजे. म्हणून हा विषय आपण आज घेतलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता रोबोटिक व्हॅक्युम क्लिनर बघताय, त्याला ऑन करून दिले की त्याचं ते सगळे फ्लोअर क्लीन करून घेतो, लक्षात. हे आता आपल्याकडे यायला लागलेलं आहे, आपण वापरायला लागलेलो आहोत, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आरोग्यामध्ये, हेल्थ इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मोठा फायदा याचा आपल्याला बघायला मिळतोय, लक्षात. म्हणजे आता स्मार्ट वॉच आले, फिटनेस बँड आले, जे तुमचे ऑक्सिजन लेवल चेक करतात, हार्टबीट चेक करतात, झोप कशी आहे तुमची ते चेक करतात, चालणारी पावलं मोजली जातात, लक्षात. रिमोट पेशंट मॉनिटरिंग सिस्टम जे आहे, डायबिटीज, हार्ट पेशंटची तपासणी या ठिकाणी केली जाते. त्यानंतर या ठिकाणी स्मार्ट इनहेलर्स, म्हणजे दम्याच्या रुग्णाला या ठिकाणी योग्य वेळेला ते सूचना देईल की आता तुला या ठिकाणी औषध घेण्याची गरज आहे. वृद्ध लोकांसाठी या ठिकाणी फॉल डिटेक्शन, म्हणजे तुम्ही जर घरात कुठंतरी पडलात, बऱ्याच वेळा आता ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, त्यांच्या आजूबाजूला कोणीच नाही आहे, एकटे काळजी घेतात, मग ते बाथरूम मध्ये घसरून पडतात, किचन मध्ये काहीतरी होतं, कुठेतरी फिरायला गेलं असं पडतात, तर तसं इमिजिएट तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळाली तर, अलार्म मिळाल तर,
बऱ्याच लोकांना विस्मृती झालेली असते, ज्येष्ठ नागरिकांना. ते कुठेही चालत जातात, ते सापडत नाहीत. मग पाठीमागे कुटुंब डिस्टर्ब होतं. तर ते स्मार्ट वॉचच्या सहाय्याने, कॅरिकाटीस फिटनेस बँडच्या सहाय्याने आपण ट्रॅक करू शकतो, हे लक्षात घ्या. पेशंटची हिस्ट्री आता तयार होईल. म्हणजे आता नो युअर डॉक्टर नावाची का नो युअर हिस्ट्री नावाची एका ठिकाणी पोर्टल, नॅशनल डिपॉझिटरी तयार झाले, लक्षात घ्या. की ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जरी गेलात तर तुमचा एक स्पेसिफिक नंबर असेल, तो नंबर टाकला की त्या डॉक्टरला तुमची सगळी हिस्ट्री मिळेल आणि मग तुम्हाला ट्रीटमेंट करणं सोपं जाणार आहे, लक्षात घ्या. तसंच तुमच्या डॉक्टरशी कम्युनिकेट करणं, त्याचे रिमार्क चेक करणं हे सोपं होणार आहे. आता इन्शुरन्स कंपनीना फसवणं तुम्हाला शक्य होणार नाही, कारण आपण म्हणतो ना काहीच मेडिकल हिस्ट्री नाही, तर जी मेडिकल हिस्ट्री असते ती तिथं त्याला दिसणार आहे, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. त्यामुळे हेल्थ सेक्टरमध्ये मोठा बदल व्हायला लागले. आता हेल्थमध्ये होतोय, मग ऍग्रिकल्चरमध्ये होतोय का नाही? ऍग्रिकल्चर तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होतंय. की जसं आपण या ठिकाणी जमिनीमधले सेन्सर जे आहेत मातीतले, पाण्याचा या ठिकाणी ओलावा किती आहे जमिनीतला, पीएच काय आहे, पोषक द्रव्य किती आहेत, याचं कॅल्क्युलेशन होतं. समजा पाणी कमी पडलं तर तेच आयओटी डिव्हाइस आपोआप ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन चालू करू शकेल. पाण्याची बचत होते, गरज आहे तिथंच पाणी मिळतं, लक्षात घ्या. हवामानाच्या अंदाजानुसार या ठिकाणी पिकाविषयीची व्यवस्थित माहिती मिळते. पीक निरीक्षण करायला फेरी मारायची गरज नाही या ठिकाणी, लक्षात घ्या. की एक ड्रोन या ठिकाणी जर कॅमेऱ्यातनं या ठिकाणी गेला तर तो सगळं शेत बघून येतो. सॅटेलाइट पिक्चर आता यायला लागलेत. म्हणजे आता या ठिकाणी स्मार्ट फार्मिंग मध्ये सॅटेलाइट सर्व्हिसेस असे आलेत मित्रांनो. तुमचं 2 एकर 4 एकर जे काय क्षेत्र असेल ते तुम्ही एकदा मॅप केलं तर ते 4 एकर क्षेत्रामध्ये कोणता भाग तुम्हाला कीडमुक्त आहे तो हिरव्या कलरमध्ये दाखवला जातो, आणि जिथं या ठिकाणी कीड पडण्याची शक्यता आहे का पडलेली आहे तो रेड कलरमध्ये दाखवला जातो. आणि तो डेटा ड्रोनशी जर सिंक्रोनाइज केला तर ड्रोन एकदा फ्लाय केला तो बरोबर तिथंच जाईल, फवारणी करेल, पुन्हा फवारणी बंद करेल आणि बाहेर येईल. म्हणजे औषधाची बचत किती होते बघा, वेळेची बचत किती होते बघा. हा बदल या ठिकाणी आयओटी टेक्नॉलॉजीने केलेला आहे, हे लक्षात घ्या. आता हे देखील आपण पशुधनच्या बाबतीत देखील वापरलं जातं. किती चारा खाल्ला, पाणी पिलेलं आहे, तब्येत काय आहे जनावरांची, लक्षात. दुधाचं प्रमाण कुणाचं कमी आहे, कुणाचं जास्त आहे, कोणत्या आरोग्याच्या या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे, या गोष्टी यायला लागलेल्या आहेत, हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं आपण आपल्या पश्चिम महाराष्ट्रात एक उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर भिलवडीमध्ये जे काही ठिकाणी चित्रे ब्रँड आहे, तर त्यांनी या ठिकाणी इतकं प्रचंड संशोधन याच्यामध्ये केलेलं आहे, टेक्नॉलॉजी आणलेली आहे, हे लक्षात घ्या. की शेतकऱ्यांचं जगणं सुसह्य कसं होईल, त्यांचं उत्पादन कसं वाढेल, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करायला लागलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे द्राक्ष उत्पादक असतील, ऊस उत्पादक असतील, यासारखे बरेच या ठिकाणी कॅश क्रॉप जे आहेत त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात वापरायला लागलेले आहेत, हे समजून घ्या. आता पुढचा भाग आहे उद्योग. इंडस्ट्रीमध्ये कुठं उपयोग होतो, तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंद्यामध्ये ऑटोमायझेशन व्हायला लागलेलं आहे. म्हणजे बिघाड होण्याच्या अगोदरच या ठिकाणी सूचना मिळते की हा पार्ट खराब व्हायला लागलेला आहे, ब्रेकडाऊन होण्याच्या आधी रिप्लेस करा. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट स्वयंचलित ते स्टॉक मॅनेज करते. ही वस्तू संपलेली आहे, ही संपत येणार आहे, प्रोडक्शन या ठिकाणी कोणत्या लेवलला गेलेलं आहे, किती या ठिकाणी रॉ मटेरियल लागणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आता तुमचं हे सगळं ऑटोमायझेशन जे झालेलं आहे, बिझनेस ऑटोमायझेशन, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयओटी प्रत्येक स्टेपला तुम्हाला वापरतेली बघायला मिळते, लक्षात घ्या. तुम्ही जे काही लेबर आहेत, लेबर जर एखाद्या धोकादायक या ठिकाणी क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केला तर त्याला अलार्म येईल, फ्लोअर मॅनेजरला अलार्म येईल. अजून पुढे गेलं तर या ठिकाणी डायरेक्ट एमडी पर्यंत रिपोर्टिंग होईल, हे देखील आपल्याला बघायला मिळतं. पुढचं या ठिकाणी आयओटी एक्झिक्युशन बघतोय आपण स्मार्ट सिटीज मध्ये, लक्षात घ्या. त्या स्मार्ट सिटीज मध्ये काय बघतो आपण की गर्दीनुसार सिग्नल बदलतात. म्हणजे ज्या बाजूला जास्त गर्दी आहे तो या ठिकाणी लवकर सोडून द्या, गर्दी कमी आहे त्याला थोडंसं थांबवा. पुढच्या रोड पर्यंतचे सिग्नल सगळे कॅल्क्युलेट करून कुठलं ट्रॅफिक सोडायचं, कुठलं वेळ लावायचं हे बघितलं जातं. आज नागपूर सारख्या शहरामध्ये विद्यार्थी काही सांगतात मला, सर मी फिरत होतो, माझा एवढा सुंदर फोटो आला, ट्रॅफिकवाल्यांनी मला पाठवला, ऑटोमॅटिक कॅमेरा नका, मी बिगर हेल्मेटचं फिरत होतो. बरोबर आहे. म्हणजे तिथे ट्रॅफिकवाल्याची गरजच नाही, तुमचा फोटो तुमच्या मोबाईल नंबरला येतो आणि पुढे जाऊन या ठिकाणी आता बँक अकाउंट मधनं पैसे पण जाणार आहेत, होल्डच राहतील. म्हणजे जोपर्यंत तुम्ही पे करू शकत नाही, करणार नाही, तोपर्यंत ते होल्ड राहणार आहेत, लक्षात घ्या. स्मार्ट पार्किंग गाड्यांच्या मध्ये झालेत. एकदा तुम्ही जागा शोधली आणि हाताची घडी घालून गाडीत बसून जायचं, त्याचं ते त्या जागेला जाऊन गाडी पार्क करतं. फीचर आलेत पुढच्या गाड्यांमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये, ते लक्षात घ्या. कचरा वेस्ट मॅनेजमेंटमध्ये डस्टबिन भरली की लगेच मेसेज जातो. हे तुम्ही बघितलं असेल की कचरा उचलायला गाड्याच येत नाहीत, प्रॉब्लेमच नाही येतो. डस्टबिन भरली की लगेच मेसेज पहिला वॉर्ड ऑफिसरला जाईल, त्यानं 2 दिवसात कचरा नाही उचलला तर त्याच्या सुपरवायझरला जाईल, त्यानं 2 दिवसात कचरा नाही उचलला तर डायरेक्ट आयुक्तांना मेसेज जाईल की इथं डस्टबिन भरलेली आहे, कचरा उचललेला नाही. हे प्रशासकीय यूज आहे स्मार्ट सिटीचा, जो तुम्ही करू शकाल, लक्षात घ्या.
आपल्याकडे या ठिकाणी गाड्यांमधली तिकिटिंग सिस्टम आहे. बसमधले कंडक्टर कमी होऊन अशी काही सिस्टम येऊ शकते का? त्याचबरोबर या मेट्रोमध्ये बऱ्याच ठिकाणी तुमच्या एंट्री एक्झिट गेटला तुम्हाला पास लागतो किंवा स्कॅनिंग लागतं. लक्षात घ्या, तिकीट असल्याशिवाय तुम्हाला आत जाता येत नाही. तर किती माणसं लागली असती तिकीट चेक करायला, तिकीट द्यायला? असं शक्य झालं असतं का? म्हणजे या ठिकाणी 12-12, 15-15 लाख लोक या ठिकाणी प्रवास करतायत आणि या ठिकाणी ते स्मूथ मॅनेजमेंट होतं. हे शक्य झालं असतं का? तर नसतं झालं. ते यामुळे शक्य होतं. वायू प्रदूषण मॉनिटरिंग करणं, त्याच्यावर उपाययोजना करणं हे शक्य झालेलं आहे. नागपूर, मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणी स्मार्ट सिटीचे प्रकल्प सुरू झालेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये अशा काही टेक्नॉलॉजीज तुम्हाला बघायला मिळतील, विशेषतः गर्ल्स हॉस्टेलमध्ये. लक्षात घ्या की तुम्हाला 7:30 पर्यंतचं टायमिंग दिलेलं आहे. 7:30 पर्यंत तुम्ही आत आलात तर ठीक आहे. 7:35 झालं की तुमच्या कार्डनं गेटच उघडणार नाही. मग जो तिथं कोणी वॉर्डन असेल तो कार्ड पंच करेल, त्यावेळेला गेट होईल. तर त्याला वॉर्डनला परमिशन फक्त 7:45 पर्यंत. 7:45 नंतर जर तुम्ही कार्ड पंच केलं तर तुमच्या कार्डनं ते उघडणारच नाही. तुमचं कार्ड, वॉर्डनचं कार्ड प्लस या ठिकाणी तो जो काय या ठिकाणी त्या ड्युटी इन्चार्ज जे कोणी असतील त्या तिघांनी कार्ड पंच केलं तरच ते उघडेल. म्हणजे तिघांनी समजणार तुम्ही उशीर आलेला आहात. आणि 8 नंतर जर तुम्ही आलात त्याच्यामध्ये तर या तिघांनाही गेट उघडता येणार नाही. जी मेन अथॉरिटी आहे ती गेट उघडेल आणि त्यावेळेला तुमचं कार्ड पंच केलं की तुमच्या 2 पालकांना मेसेज जाईल की 8 वाजले, अजूनही हॉस्टेलच्या आत आलेली नव्हती, आता आत आले. आता रिस्ट्रिक्शन वाटतील पण सुरक्षा किती झालेली आहे हे लक्षात घ्या. मग हे सगळे बदल पुढच्या कालावधीमध्ये येत आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. मग हे टेक्नॉलॉजी आपण का बघायची? आपण तर टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी नाही आहोत. आपण कॉमर्सचे विद्यार्थी आहोत, आर्ट्सचे विद्यार्थी आहोत, सायन्सचे विद्यार्थी आहोत. पण तुमचं संशोधन आणि ही टेक्नॉलॉजी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करू शकते. म्हणजे तुम्ही चांगले स्टार्टअप ओनर बनू शकता, स्टार्टअप फाउंडर बनू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीचा वापर करणारे चांगले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर बनू शकता. अशा पद्धतीच्या आयओटीचा वापर करणारे चांगले कॉर्पोरेट एम्प्लॉई बनू शकता, हे लक्षात घ्या. म्हणून यासारखे विषय आता आपण समजून घेणं गरजेचं आहे. रिटेल इंडस्ट्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी या पद्धतीच्या वस्तू किंवा या ठिकाणी सेल्फ मधला स्टॉक संपत आला लगेच त्याचा अलार्म जातो. या ठिकाणी ग्राहकांच्या मध्ये कोणते कोणते बदल व्हायला लागले ते कळायला लागतं. आता होम डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये ते एका एरियातल्या किती ऑर्डर्स आहेत एकाच वेळेला कळतात, एका वेळेला घेऊन जाऊ शकता. लक्षात. आता तुम्ही बसचा प्रवास करता, रेल्वेचा प्रवास करता, रेल्वेमध्ये आता काय सुविधा चालू झाली, स्विगी झोमॅटो वाले देखील तुमच्या बर्थवर प्रॉडक्ट पोहोचवायला लागलेत. 2 स्टेशन अगोदर, 3 स्टेशन अगोदर जर बुक केलं, तुमचा बर्थ नंबर सांगितला तर गाडी पोहोचते त्यावेळेला स्विगी झोमॅटोचं खाद्यपदार्थ तुमच्या जागेवर पोहोचायला लागलेत. ब्लिंकिट उद्या अशी सर्व्हिस द्यायला लागेल, हे लक्षात त्याच्या पद्धतीने. प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी हे मॉनिटरिंग आलेलं आहे. एक चांगलं डिव्हाइस आता सगळीकडे धुमाकूळ घालतोय, त्याच्या रील तुम्ही बघितले असतील, ते गळ्यात लटकवायचं, ते तुम्ही जे काही बोलताय ते रेकॉर्ड करत राहतं. म्हणजे आज माझी मिटिंग आहे, त्याला भेटायचं आहे, काय ठीक आहे आपण पुढच्या वेळेला भेटू, 5 तारखेला भेटायचं आहे, 7 तारखेला मिटिंग आपली असणार आहे, त्याचं ते शेड्यूल करतं, त्याचं ते तुमच्या या ठिकाणी याच्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करतं. 5 मिनिटं अगोदर या ठिकाणी तुम्हाला कळवतं देखील त्याच्यामध्ये की आता लगेच या ठिकाणी आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे, ही मीटिंग अटेंड आहे, याला फोन करायचा आहे, त्याच्याकडे पेमेंटसाठी रिकव्हरीसाठी कॉल करायचा आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो या आयओटीच्या माध्यमातून शक्य व्हायला लागलेल्या आहेत. आता आजचा टास्क काय असेल आपल्यासाठी? तर आजचा टास्क आपल्यासाठी हा आहे मित्रांनो, लक्षात घ्या की आपण या ठिकाणी आयओटी आणि स्टुडंट्स लाईफ हे पहिल्यांदा सर्च करा. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आयओटी कुठं कुठं उपयोगाला येऊ शकतं. आयओटी आणि ज्येष्ठ नागरिक, कारण पुढच्या 15 वर्षांनंतर 20 वर्षानंतर भारत हा आज तरुणांचा देश आहे, त्याच्यानंतर सिनियर सिटीजनचा देश बनणार आहे. तर 25 वर्षानंतर 20 वर्षानंतर सिनियर सिटीजनचा देश असेल त्यावेळेला तुम्ही कदाचित अशा स्टेजला असाल की तुम्ही उत्तम कमवणारे असणार आहात. तुम्हाला थोडाफार या ठिकाणी चांगला सेन्स असणार आहे या लोकांसाठी काम करण्याचा. त्याची पेरणी आतापासून तुम्ही करायला पाहिजे. हे महत्वाचं आहे समजून घेणं. म्हणून आपण या ठिकाणी ही टेक्नॉलॉजी आज बघितली. लक्षात घ्या, लिंक टाकलेलं आहे. अटेंडन्सची चिंता करू नका. प्रॉब्लेम जर असतील तर फक्त स्क्रीनशॉट काढून ठेवा, हे महत्वाचं आहे. स्क्रीनशॉटवर डेट आणि तो वेळ असू दे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मला त्या पद्धतीनं ती अटेंडन्स जर लागली नाही तर ती मॅनेज करून घेता येईल. तुम्हाला त्याची या ठिकाणी सोय करून दिलेली आहे. लक्षात घ्या. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचा मनपूर्वक आभार. आजचा टास्क मी सांगितला की आपण एआयच्या मदतीनं तरुणांसाठी कोणतं आयओटी डिव्हाइसेस उपयोगाचे आहेत, काय टेक्नॉलॉजी येऊ शकते आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काय येऊ शकते, त्या दोन्हीवर आपल्याला थोडंसं सर्च करायचं आहे. तुम्हाला हे सेशन कसं वाटलं, याच्यात काय बदल पाहिजेत, हे सगळं युट्यूबला ज्यावेळेला हा व्हिडिओ अपलोड होतो त्यावर तिथं कमेंट करा.
तिथं तुमच्या प्रतिक्रिया येऊ देत. लक्षात घ्या, ज्या मित्रांनी तुमच्या आता हा सेशन अटेंड केलेलं नाही त्यांना ज्यावेळेला तुमच्या ग्रुपवर युट्यूबची लिंक येईल त्यावेळेला त्यांच्याकडे जाऊ द्या. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही सगळ्यात पहिलं काम करा की करिअर कट्ट्याचं युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम या दोन्ही गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहे, जेणेकरून या सगळ्या अपडेट तुमच्या मिळत राहतील. लक्षात घ्या. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद.